मित्रांनो, मार्केटमध्ये एकदम धक्कादायक गोष्टी घडत आहेत. काल सेन्सेक्स हा 561 पॉईंटनी कोसळलेला आहे आणि ब्रेंट क्रूड ऑइल हे $85.82 पोहोचलेलं आहे. कारण युएसने इराणवर तिसऱ्या रात्री स्ट्राईक केले आणि ट्रम्पने हार्मुझ स्ट्रेटमधून जाणाऱ्या प्रत्येक शिपवर 20% टोल लावला आहे. तसेच कल्याण ज्वेलर्स आणि इथेनॉल स्टॉक्स बद्दल एक इम्पॉर्टंट वॉर्निंग आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आजच्या न्यूज ह्या खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे पेंट सेक्टर मधून. जगातील एक मोठी जापानीज पेंट कंपनी निपॉन पेंटने नेदरलँडच्या एक्झोनोबेल कंपनीला तिच्या डेकोरेटिव्ह पेंट बिझनेस म्हणजेच ड्युलक्स ब्रँडसाठी सुमारे 71,800 कोटींची ऑफर दिली. मात्र एक्झोनोबेलने ह्या ऑफरला फ्लॅट नो म्हणून सांगितलेलं आहे. एक्झोनोबेलने म्हटले की निपॉन पेंटचा हा ऑफर ड्युलक्स बिझनेसच्या वास्तविक मूल्यापेक्षा खूप कमी आहे आणि त्यांनी आधीच अमेरिकन कंपनी एक्झाल्टा कोटिंग सिस्टीम सोबत मर्जर करण्याचा जो करार केला आहे तो यापेक्षा कितीतरी चांगला आहे. हे निपॉन पेंटचे दुसरे प्रयत्न होते, कारण आधी सुद्धा निपॉन आणि शेरविन विल्यम्स यांनी एकत्रितपणे एक्झोनोबेलला संपूर्णपणे 12.5 बिलियन युरोजला विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेही रेग्युलेटरी कन्सर्नमुळे मागे घ्यावे लागले. भारतात याचा इम्पॅक्ट म्हणजे एशियन पेंट, बर्जर पेंट आणि कांसाई नेरोलॅक या ग्लोबल कन्सॉलिडेशन मध्ये नवीन कॉम्पिटिशन किंवा पार्टनरशिपचे ऑपॉर्च्युनिटीज दिसत आहे. मित्रांनो, ग्लोबल पेंट इंडस्ट्रीमध्ये कन्सॉलिडेशन चालू आहे. भारतात एशियन पेंट आणि बर्जर पेंट हे डॉमिनंट प्लेअर आहेत आणि ग्लोबल M&A कन्सॉलिडेशन नंतर त्यांच्या इंडिया मार्केट पोझिशन आणखी मजबूत होईल. एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्स लॉंग टर्म साठी सॉलिड इन्व्हेस्टमेंट प्लॅन असणार आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा कॅपिटल बद्दल. तर टाटा ग्रुपची फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी टाटा कॅपिटलने केरळच्या थ्रिसूर मधील योगक्षेमम लोन्स म्हणजेच योग लोन्स मध्ये 88.6% हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली असून हा डील 318 कोटींच्या प्री मंडे व्हॅल्युएशन वर झाला आहे आणि टाटा कॅपिटल 93 कोटी फ्रेश कॅपिटल इन्फ्यूज करणार आहेत. योगलनचे थ्रिसूर मध्ये हेडक्वार्टर आहे आणि त्यांच्या केरला, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मिळून 162 ब्रांचेस आहेत, ज्यामध्ये 32,000 गोल्ड लोन कस्टमर्स आहेत आणि 708 कोटी AUM पैकी 85% गोल्ड लोन्स आहेत. त्यामुळे टाटा कॅपिटल आता गोल्ड लोन सेक्टरमध्ये मुथूट फायनान्स आणि मन्नपुरम फायनान्स यांच्या समोर एक नवीन कॉम्पिटिशन उभी राहणार आहे आणि अर्थातच टाटाच्या ब्रँडमुळे साऊथ इंडियामध्ये त्यांना वेगाने स्केल करणे शक्य होईल. भारतात गोल्ड लोन मार्केट 2026 मध्ये 10 लाख कोटींपेक्षा जास्त आहे आणि बँक्स आणि NBFC यांच्यातील स्पर्धा वाढत असल्याने कस्टमर्सला चांगले रेट्स नक्की मिळतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पॅराडाईज बिर्याणी बद्दल. तर हैदराबादचा आयकॉन असलेल्या पॅराडाईज बिर्याणी ब्रँडने 100 कोटी फंडरेज केले असून आपले आउटलेट नेटवर्क सध्याच्या 57 वरून 160 पर्यंत म्हणजेच जवळपास ट्रिपल करण्याच्या प्लॅनवर काम करत आहे. हा फंडरेज समारा कॅपिटल या प्रायव्हेट इक्विटी फर्म कडून होत आहे, जे होली पॅराडाईज फूड कोर्टचे ओनर आहेत. कंपनीने 2026 मध्ये 300 कोटींचा अॅन्युअल रेव्हेन्यू कमावला आहे आणि बेंगळुरू मध्ये यावर्षी 20 नवीन आउटलेट्स उघडण्याची त्यांची तयारी आहे. तर पुणे, कोलकाता, न्यू दिल्ली, गुंटूर आणि वरंगल हे नवीन शहरे ते टार्गेट करणार आहेत. QSR म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट सेक्टर मध्ये रिजनल ब्रँड्स आता नॅशनल बनण्यासाठी प्रायव्हेट इक्विटीचा सपोर्ट घेत आहेत आणि पॅराडाईज नंतर हाजी अली ज्यूस, नॅचरल आईस्क्रीम आणि राम आश्रया सारखे रिजनल आयकॉन्स पण हाच मार्ग निवडतील. मित्रांनो, पॅराडाईज बिर्याणी हे लिस्टेड कंपनी नाही, मात्र QSR सेक्टरमध्ये ज्युबिलंट फूड वर्क्स, रेस्टॉरंट ब्रँड आशिया आणि स्पेशालिटी रेस्टॉरंट यांसारख्या लिस्टेड कंपनीजवर याचा पॉझिटिव्ह सेंटिमेंट नक्की येतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो फ्लिपकार्ट बद्दल. फोरम फॉर इंटरनेट रिटेलर्स, सेलर्स आणि ट्रेडर्स म्हणजे फर्स्ट या सेलर असोसिएशनने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI कडे फ्लिपकार्ट विरुद्ध कंप्लेंट दाखल केली असून त्यांचे म्हणणे आहे की फ्लिपकार्ट 33 निवडक सेलर्सना हेवीली डिस्काउंट प्रोडक्ट्स पुरवतो आणि हे सेलर प्लॅटफॉर्मवरती मार्केट रेटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये प्रोडक्ट्स विकतात, ज्यामुळे इतर 14 लाख सेलर्स सर्व्हाइव्ह करू शकत नाही. कंप्लेंट्समध्ये असेही म्हटले आहे की फ्लिपकार्टने GST अवॉइडन्समुळे जवळपास 3,000 कोटींचा पूल तयार केला आहे, जो डीप डिस्काउंट देण्यासाठी वापरला जात आहे. हे प्रकरण फ्लिपकार्टच्या IPOच्या आधी आले आहे. यामुळे वॉलमार्टच्या या इंडिया ई-कॉमर्स आर्मवर रेग्युलेटरी स्क्रुटिनी आणखी वाढणार आहे. Amazonवरही यापूर्वी असेच CCI इन्व्हेस्टिगेशन झाले होते
आणि ई कॉमर्स जायंट्सनी इंडियामध्ये मार्केट प्लेस रूल्सला बगल दिल्याचे हे पॅटर्न आता CCI पकडत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बुलेट ट्रेन बद्दल. तर मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल म्हणजे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला गुजरातमध्ये एका कोर्ट ऑर्डरमुळे 40,000 कोटींचा अतिरिक्त भार येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अथॉरिटी म्हणजेच LARRA ने गुजरातमधील काही लँड पार्सलसाठी कॉम्पेन्सेशन रेट 50 रुपये प्रति स्क्वेअर मीटर वरून 660 रुपये प्रति स्क्वेअर मीटर पर्यंत म्हणजेच 13 पट वाढवलेला आहे. एकट्या भरूच डिस्ट्रिक्ट मधील ओचान विलेजच्या एका प्लॉटसाठी 85.86 लाख रुपयाचे कॉम्पेन्सेशन 8.46 कोटींवर गेले असून अशा 85 केसेस पाईपलाईन मध्ये आहेत आणि इंटरेस्ट मिळून टोटल लायबिलिटी ही 40,000 कोटींवर जाऊ शकते. गुजरात ॲडव्होकेट जनरल यांनी कोर्टमध्ये म्हटले की हा बोजा पडला तर बुलेट ट्रेन बांधणे शक्य होणार नाही आणि प्रोजेक्ट आधीच 1.67 लाख कोटींच्या टोटल बजेटवर 69.62% फायनान्शियल प्रोग्रेस झाला असून हा नवीन कॉस्ट ब्लोआउट आणखीन बजेट वाढवणार आहे. प्रोजेक्टची फिजिकल प्रोग्रेस ही 55.63% झाली असून हे इंडियाचे सर्वात महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे आणि या लिगल डिलेमुळे कम्प्लिशन डेट पुढे ढकलली जाऊ शकते. मित्रांनो पूर्वी ह्या प्रोजेक्टची एक्सपेक्टेड कम्प्लिशन डेट ही 2022 होती, ती वाढून 2027 करण्यात आलेली आहे. आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की इंडियाच्या प्रोग्रेसनुसार हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कधी कंप्लीट होऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गल्फ सॉव्हरेन फंड्स बद्दल. 2026च्या पहिल्या 6 माहित म्हणजे H1 2026 मध्ये इंडियाच्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टमेंट $3.3 बिलियन म्हणजे 26,600 कोटींवर पोहोचली असून ही मागील वर्षाच्या तुलनेत 33% वाढ आहे आणि यात गल्फ सॉव्हरेन वेल्थ फंड्सने म्हणजेच अबुधाबी, सौदी आणि कतारच्या फंड्सने मोठा हात आहे. गल्फ SWFनी H1 2026 मध्ये $1.7 बिलियन म्हणजे 14,000 कोटी इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले, जे 2025च्या पूर्ण वर्षाच्या गल्फ इन्व्हेस्टमेंटच्या दुप्पट आहे आणि हे दाखवते की गल्फ कॅपिटल इंडियाला पहिल्या पसंतीच्या इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन मानले जात आहे. रिअल इस्टेट पासून तर टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जी पर्यंत गल्फ फंड्स आता इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये लॉंग टर्म बेट लावत आहेत आणि इराण वॉरच्या काळातही हे इन्व्हेस्टमेंट चालू राहिले, जे इंडियाच्या जिओपॉलिटिकल स्टॅबिलिटीमध्ये त्यांचा विश्वास दाखवते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो TCS बद्दल. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS ने ग्लोबल इंडस्ट्रियल जायंट ABB सोबत एक मल्टी इयर AI डील साईन केला असून या डील अंतर्गत TCS ABBच्या ग्लोबल नेटवर्क ऑपरेशनला AI ड्रिव्हन नेटवर्क ॲज अ सर्व्हिस मॉडेल मध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहे. हे TCS आणि ABB यांच्या 20 वर्षाच्या पार्टनरशिप मधील सर्वात मोठे माइलस्टोन आहे आणि यामध्ये TCS फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज करणाऱ्या रोल मधून एंड टू एंड ग्लोबल नेटवर्क ऑपरेशन डिलिव्हरी पर्यंत स्केल होणार आहे. या डीलमुळे TCSला AI रेव्हेन्यू आणखी वाढणार असून या वर्षीच्या आधी विप्रोने अँथ्रोपिक म्हणजेच क्लाउडच्या साथीने AI सेंटर ऑफ एक्सलन्स उघडले आहे आणि आता TCSने ABB सोबत इंडस्ट्रियल AI मध्ये पाऊल टाकले आहे, जे सांगतो की भारतीय IT कंपनीज आता ग्लोबल AI इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्ट्रॅटेजिक रोल घेत आहेत. TCSच्या शेअरने डीलच्या अनाउन्समेंट नंतर 6% जंप दाखवलेले आहे. तर मित्रांनो दुसरीकडे ग्लोबल AI स्टॉक्स क्रॅश करत आहेत. जुलै 2026 मध्ये ग्लोबल AI आणि सेमीकंडक्टर स्टॉक्स मध्ये मोठा सेल ऑफ आला असून मायक्रॉन टेक्नॉलॉजी 13% खाली कोसळली आहे आणि एका ट्रेडिंग सेशन मध्ये $138 बिलियन मार्केट व्हॅल्यू त्यांनी गमावलेले आहे. तसेच इंटेल सुद्धा 7 दिवसामध्ये 21% खाली आलेला आहे. साऊथ कोरियामध्ये SK हायनिक्स आणि सॅमसंग दोन्ही 12% खाली गेले आणि कोस्पीने सर्किट ब्रेकर लागले. पहिले म्हणजे SK हायनिक्सने हाय बँडविड्थ मेमरी प्रोडक्शन स्लो करण्याचे सिग्नल दिले. दुसरे म्हणजे मेटा कॉम्प्यूट हा क्लाउड बिझनेस सुरू करून AI कॅपॅसिटी मार्केटमध्ये आणली, ज्याने डिमांड इक्वेशन बदललेले आहेत. आणि तिसरे म्हणजे US फेडरल रिझर्व्हने रेट हाईकचे सिग्नल दिलेले आहे. मित्रांनो भारतीय IT स्टॉकवर याचा शॉर्ट टर्म निगेटिव्ह इम्पॅक्ट असू शकतो, मात्र TCSच्या ABB डील आणि HCLच्या 62% AI रेव्हेन्यू ग्रोथने दाखवले आहे की भारतीय IT सर्व्हिसेस हार्डवेअर चिप सायकल पेक्षा डिफरंट आणि रेझिलियंट आहे. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे कल्याण ज्वेलर्स बद्दल. तर मित्रांनो कल्याण ज्वेलर्स इंडियाचा शेअर 4 दिवसांमध्ये तब्बल 47% वाढला असून यामागे कंपनीने दिलेले Q1 FY27
बिझनेस अपडेट्स हे मुख्य कारण आहेत, ज्यामध्ये कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू हा 38% वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. आणि इंडिया ऑपरेशन मध्ये सेम स्टोअर सेल ग्रोथ म्हणजेच एक्झिस्टिंग स्टोअर्स मधून 28% जास्त रेव्हेन्यू आलेला आहे. सर्वात चमकदार आकडा म्हणजे कल्याणचे डिजिटल प्लॅटफॉर्म कंडेरने Q1 मध्ये 112% रेव्हेन्यू ग्रोथ दाखवले, जे ऑनलाईन ज्वेलरीच्या मार्केटमध्ये किती वेगाने पेनिट्रेशन होत आहे हे सांगते. या क्वार्टरमध्ये कंपनीने 12 नवीन कल्याण शोरूम्स आणि 5 कंडेर शोरूम्स इंडियामध्ये उघडले असून सिटीने कल्याण ज्वेलर्सला बाय रेटिंग दिला आहे आणि टार्गेट प्राइस हा 750 ठेवला आहे. गोल्ड प्राइस हाय राहिल्यामुळे ज्वेलर्स सेक्टरला डबल बेनिफिट होत आहे, कारण एकीकडे रेव्हेन्यू वाढत आहे आणि दुसरीकडे इन्व्हेंटरी गेन होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इथेनॉल स्टॉक्स बद्दल. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची वॉर्निंग द्यायची आहे, ती म्हणजे इथेनॉल स्टॉक्स मध्ये सध्या गुंतवणूक करणे टाळा, कारण या सेक्टरमध्ये ओव्हर कॅपॅसिटी आणि पॉलिसी अनसर्टेनिटी या दोन मोठ्या प्रॉब्लेम्स आहेत. इंडियामध्ये इथेनॉल प्रोडक्शन कॅपॅसिटी 20 बिलियन लिटरची आहे, मात्र E20 ब्लेंडिंग टार्गेट साठी लागणारे डिमांड फक्त 11 बिलियन लिटरची आहे, म्हणजे जवळपास निम्मी कॅपॅसिटी आयडल बसली आहे. E20 ब्लेंडिंग म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल हे 2026 चे टार्गेट आहे, मात्र त्यापुढे E30 म्हणजेच 30% ब्लेंडिंग कधी होईल याबद्दल गव्हर्नमेंटकडून कोणताही क्लिअर टाइमलाईन नाही किंवा त्यासाठी कोणती पॉलिसी सुद्धा नाही, आणि हीच सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे. बजाज, हिंदुस्तान शुगर, धामपूर शुगर आणि इथेनॉल हेवी कंपनीजचे शेअर्स या अनसर्टेनिटीमुळे पुढील 12 ते 18 महिन्यात अंडर परफॉर्म करू शकतात, कारण रेव्हेन्यू ग्रोथ E30 पॉलिसी क्लॅरिटी शिवाय येणार नाही. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्टेट ऑफ हॉर्मुझ बद्दल. तर सोमवारीच म्हणजे 14 जुलैला US मिलिटरीने इराणवर सलग तिसऱ्या रात्री स्ट्राईक केले असून प्रेसिडेंट ट्रम्पने इराणियन शिपिंग ट्रॅफिकवर नॅव्हल ब्लॉकेड रेइन्स्टेट केला आहे आणि हॉर्मुझ स्ट्रेटमधून जाणार प्रत्येक शिपच्या गुड्सवर 20% टोल लावला, जो ग्लोबल ट्रेडसाठी एक मोठा धक्का बसलेला आहे. मित्रांनो, काल सोमवारी म्हणजे 14 जुलैला US मिलिटरीने इराणवर सलग तिसऱ्या रात्री स्ट्राईक्स केले असून प्रेसिडेंट ट्रम्पने इराणियन शिप ट्रॅफिकवर नावल ब्लॉकेड रेइन्स्टेट केला आहे आणि हॉर्मुझ स्ट्रेटमधून जाणाऱ्या प्रत्येक शिपच्या गुड्सवर 20% टोल लावला, जो ग्लोबल ट्रेडसाठी एक मोठा धक्का आहे. तर मित्रांनो, आपण काल बघितले की गोल्डचे प्राइसेस हे घसरलेले आहेत आणि याचे कारण म्हणजे इराण कॉन्फ्लिक्टमुळे ऑइल वाढल्याने US इन्फ्लेशनची भीती वाढली आणि फेडरल रिझर्व्ह रेट हाईकची शक्यता वाढली, ज्यामुळे US डॉलर स्ट्रेंथन झाला आणि डॉलर स्ट्रॉंग झाला, आणि डॉलर स्ट्रॉंग झाला की गोल्ड डॉलर मध्ये प्राइस असल्यामुळे खाली येतो. तसेच पेट्रोल प्राइस सुद्धा 111.21 रुपयेवर, तर डिझेल प्राइस 97.83 वर स्टेबल आहे आणि सरकारने अजूनही कोणता रेट चेंज केलेला नाही. तर मित्रांनो, आता निफ्टी आणि सेन्सेक्स साठीचे आजचे पिवोट पॉइंट समजून घेऊया. मित्रांनो, आज 15 जुलैला ट्रेडिंग साठी निफ्टी 50 चे महत्वाचे लेवल्स समजून घेऊया. निफ्टीचा पिवोट पॉइंट 24,185 आहे आणि जर निफ्टी 24,185 च्या वर ट्रेड करत असेल तर डे बुलिश मानावा आणि जर खाली असेल तर डे ला बिअरिश मानावा. निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स हा 24,226 आहे, त्यानंतर 24,251 आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हा 24,295 च्या वरती आहे. तर पहिला सपोर्ट 24,144 आहे, त्यानंतर 24,119 आणि स्ट्रॉंग सपोर्ट हा 24,074 वर आहे. काल सेन्सेक्स 77,054 आणि निफ्टी 24,052 वर बंद झाले असून US इराण एस्केलेशनमुळे मार्केटमध्ये कॉशन आहे, मात्र HCL टेकच्या स्ट्रॉंग रिझल्ट आणि FPI इन्फ्लोमुळे सेलिंग प्रेशर लिमिटेड राहण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स साठी रेंज ही 76,900 ते 78,000 आहे आणि 76,900 हा की सपोर्ट आहे, तर 78,000 वर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आज गिफ्ट निफ्टी फ्लॅट टू म्युटेड ओपनिंग दाखवत आहे, त्यामुळे ओपनिंग मध्ये व्हॉलेटिलिटी असेल, मात्र 23,950 च्या खाली निफ्टी गेला तरच पॅनिक करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. तर तुम्हाला कोणती न्यूज सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.